घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ याच्या मुसक्या वयाला आता पुणे पोलिसांनी सुरुवात केलेली पाहायला मिळते। आधी अहमदनगर आणि त्यानंतर पुण्यातल्या त्याच्या कोथरूड मधल्या घरावर आणि ऑफिसवर पुणे पोलिसांकडून छापेमारी करण्यात आलेली आहे। अनेक कागदपत्र जप्त केल्यानंतर निलेश घायवळचं जे कार्यालय आहे किंवा जे ऑफिस आहे कोथरूड मधलं ते आता पुणे पोलिसांनी सील केलेलं पाहायला मिळतंय। कोथरूडच्या आशिष गार्डनच्या बाजूला असलेलं घायवळचं हे ऑफिस आहे, संपर्क कार्यालय आहे आणि त्या ऑफिसवर छापेमारी करत आता ते ऑफिस पोलिसांकडून सील करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। या ऑफिसमध्ये आणि कोथरूडच्या त्याच्या राहत्या घरावर पुणे पोलिसांनी गेली 2 दिवस छापेमारी केली होती आणि याच छापेमारीत 2 जिवंत कारतुसे आणि 4 पुंगळ्या सापडल्या होत्या आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये अजून एक गुन्हा घायवळच्या विरोधात जो आहे तो दाखल केलेला पाहायला मिळतोय। बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल केलाय। तर या छापेमारीत जवळपास 10 तोळे सोनं, काही किलो प्रमाणात चांदी, रोख रक्कम यासह अनेक घरांच्या रजिस्ट्री, 7-12 जमिनीची कागदपत्र पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले आहेत। यासह पासपोर्ट असेल, आधार कार्ड असेल, त्यानंतर जे आहे ते 10 ते 15 डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड एवढा सगळा ऐवज पुणे पोलिसांकडून जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर घायवळचं ऑफिस पुणे पोलिसांनी सील केलेलं आहे। खरं तर घायवळ गेले अनेक दिवस परदेशात आहे, खोटा जो आहे तो पासपोर्ट काढत त्याने परदेशात पलायन केलेलं आहे। त्याच्या टोळीकडून इथूनच काही अंतरावर गोळीबार करण्यात आला होता आणि त्यानंतर कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यासह त्याच्या टोळीवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर आता त्याचे सगळे स्रोत बंद करण्यासाठी पुणे पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी असेल, ऑफिस असेल किंवा त्याचे जे पत्ते आहेत त्या सगळ्या पत्त्यावर छापेमारी करत त्याचं हे मुख्य कार्यालय पुण्यातल्या कोथरूड मध्ये असलेलं ऑफिस आता पुणे पोलिसांकडून सील करण्यात आले। अभिजित पोटे, न्यूज 18 लोकमत, पुणे।